दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. वसुंधरे गा गा स्तुती गाण, प्रभुरायाचे गा गुण गा. वसुंधरे गा गा स्तुती गा, प्रभुरायाचे गा गुण गा. प्रभु सामोरी हर्ष भरेया, भाव भरे त्या नमन करा. तोची ईश्वर जनक आपुला, असांतरी भाव धरा. करात याचा हो सन्मान, प्रभुरायाचे गा गुणगान. वसुंधरे गा गा स्तुती गान, प्रभुरायाचे गा गुणगान. ही मिसा आपल्या सर्वांच्या हेतूसाठी, आपल्या सर्वांच्या बरेपणासाठी अर्पण करीत आहोत. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया. पापी जनांचे तारण करण्या, प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. पापी अमुची पदरी घेऊनी, क्षमा मागतो तुझकडूनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आम्हावरी. तारक अमुचा तू ह्या जगती, एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा
कर प्रभु आम्हावरी सर्व समर्थ प्रभु परमेश्वर दया दाऊनी क्षमा करो अनपणाला शाश्वत जीवन तयाकडूनी मिळत राहो तथास्तु. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा सर्व समर्थ बापा, तू आमचे तारण करतोस व ख्रिस्ताबरोबर आम्हाला तुझी मुले बनवतोस. आम्हाकडे दयादृष्टीने पहा, आम्हाला खरे स्वतंत्र बहाल कर आणि तू अभिवचन दिलेल्या स्वर्गराज्याचे आम्हाला दान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू श्री ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाने तिमोथीला पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. देव आपला तारणारा आणि ख्रिस्त येशू आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल यांच्याकडून विश्वासातील माझे खरे लेकरू तिमोथी याला देवपिता आणि ख्रिस्त येशू आपला प्रभू यांच्यापासून कृपा, दया आणि शांती असो. ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो. कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा आणि जुलमी होतो, त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरिता ठेवले. मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया केली. ख्रिस्त येशूमधील विश्वास आणि प्रीती यासह आपल्या प्रभूची कृपा माझ्यावर अगाध झाली. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे प्रभू, तूच माझ्या वतनाचा वाटा आहेस. हे प्रभू, तूच माझ्या वतनाचा वाटा आहेस. भागीदार आहेस. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. मी प्रभूला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस, तुझ्याशिवाय मला सुख नाही. प्रभू माझ्या वतनाचा आणि प्यालाचा वाटा आहे. माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. प्रतिसाद. हे प्रभू, तूच माझ्या वतनाचा वाटा आहेस. प्रभूने मला बोध केला आहे, त्याला मी धन्यवाद देतो. माझे अंतर्यामीही मला रात्री शिक्षण देते. मी आपल्यापुढे प्रभूला नित्य ठेवले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. प्रतिसाद. हे प्रभू, तूच माझ्या वतनाचा वाटा आहेस. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत. प्रतिसाद. हे प्रभू, तूच माझ्या वतनाचा वाटा आहेस. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.
हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लोकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या शिष्यांना दाखला दिला की आंधळाच आंध्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? दोघेही खाचेत पडतील की नाही? शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही. पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की भाऊ तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे? अरे ढोंग्या, पहिल्यानं स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आंधळाच आंध्याला वाट दाखवून नेऊ शकतो का? दोघेही खाचेत पडतील की नाही? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानातील येशूचं हे वचन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक सल्लागार किती आणि कसा महत्त्वाचा असतो, चांगल्या उत्तम गुरुची आपल्याला किती आवश्यकता आहे, ह्याचा फार मोठा बोध देत आहे. चांगला गुरु आपण चांगले जीवन जगू शकतो. चुकीचा गुरु शोधला, चुकीच्या गुरुच्या मागे लागले, चुकीच्या गुरुचं तत्त्वज्ञान स्वीकारलं की ते खड्ड्यात गेल्याशिवाय राहत नाही आहे. म्हणून येशू म्हणाला की आंधळा आंध्याला वाट दाखवू शकेल का? दोघेसुद्धा खड्ड्यात पडतील. कारण येशूला हे सांगायचं आहे की जीवनामध्ये श्रद्धेचा प्रवास करत असताना आपला चांगला गुरु, आपला आध्यात्मिक सल्लागार असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आजच्या पहिल्या वचनामध्ये जे तिमोथीला पहिलं पत्र लिहिलं संत पौलने, तशी 2 पत्र आहेत नव्या करारामध्ये. दोन्हीमध्ये आपण पाहतो की संत पौल आणि तिमोथी ह्यांचं गुरु आणि शिष्याचं नातं होतं. नुसतंच गुरु आणि शिष्य नाही आहे, तर गुरु म्हणून त्यांनी तिमोथीला घडवलेलं होतं. तिमोथीकडे श्रद्धेचा वारसा दिलेला होता. तिमोथीला मंडळीचं अध्यक्ष निवडलेलं होतं. त्याला बरेचसे सूचना त्यांनी दिलेल्या होत्या. सेवक कसा असावा, कसा नसावा, आपण काय केलं पाहिजे, कसा हा श्रद्धेचा वारसा पुढे न्यावा, हे सगळं त्यांनी व्यवस्थित आपल्या शिष्याला सांगितलेलं होतं. आणि एक गुरु, एक मित्र या नात्याने तिमोथी संत पौलवरती एक आध्यात्मिक सल्लागार म्हणून पाहत होता. आपल्या जीवनामध्ये गुरु का महत्त्वाचा आहे? कारण गुरु आपल्या आयुष्याला दिशा देतो. आपल्या मनातील काही प्रश्न असतात, मनामध्ये काही शंका असतात, कधीकधी दुसरपणा असतो, पुढचं काही दिसत नाही आहे, काही वेळेला अडचणी असतात. अशा अडचणी दूर करण्यासाठी किंवा त्या काढून टाकण्यासाठी योग्य सल्ला आपल्याला जो हवा आहे तो आपला गुरु देऊ शकतो. काही वेळेला मी निर्णय घेताना माझा निर्णय बरोबर आहे की नाही हे मला तपासून पाहायचं आहे, पण त्यासाठी मोजपट्टी मी स्वतःचीच लावू शकत नाही आहे.
जेव्हा मला माझा गुरु आहे, आध्यात्मिक सल्लागार आहे, तेव्हा मी त्याच्यापुढे मांडतो की बाबा हा माझा निर्णय आहे, हे आम्हाला असं करायला वाटतं, तुझं काय मत आहे, मग तो बरोबर आपला त्यातून उत्तर देत असतो. त्यामुळे गुरुमुळे आपली निर्णय क्षमता देखील योग्य वाटेनं जोपासली जात असते. गुरुमुळेच आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त होतो. आपल्या संस्कृतीमध्ये तर गुरुला देवासमान मानलेलं आहे. त्याचं इतकं वरचं स्थान आपल्या जीवनामध्ये आहे. पोप फ्रान्सिस यांनी आपल्या प्रवचनातून, आपल्या लिखाणातून वारंवार सांगितलेलं आहे की आपल्या प्रत्येकांचा एक आध्यात्मिक सल्लागार असावा. आणि त्यांनी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुमच्यामधील जो गुड आहे, जो वाईस आहे, जो पेशंट आहे, म्हणजे जो चांगला आहे, जो ज्ञानी आहे, जो समजदार आहे, जो सहनशील आहे, कारण गुरुला सगळं शिष्याचं किंवा समोरच्या माणसाचं ऐकावं लागतं आणि मग देव त्याला काय सांगतो ते सांगण्यासाठी त्याला त्याच्याकडे सहनशीलता असणं आवश्यक असते. पोप फ्रान्सिसने हे पुढे जाऊन हे पण सांगितलेलं आपल्याला की केवळ धर्मगुरू किंवा सिस्टर्स हेच फक्त आध्यात्मिक सल्लागार असतात असं नाही आहे. तर आपले जे श्रद्धावंत आहे, प्रापंचिक जन आहेत, त्यापैकी बरेचसे अनुभवाने मोठे आहेत, जे धार्मिक वृत्तीचे आहेत, जे प्रार्थनामय जीवन जगतात आणि ते हे तिन्ही गोष्टीमध्ये बसतात, गुड, वाईस आणि पेशन्समध्ये. अशांना आपण निवडायला पाहिजे, अशांना आपण ट्रेनिंग द्यायला पाहिजे आणि त्या प्रशिक्षणानंतर त्यांना पॅरिशमध्ये उपलब्ध करून द्यायला पाहिजे लोकांना की कोणाला काही प्रश्न असेल, कोणाला काही अडचण असतील, कोणाला काही आपला निर्णय तपासून पाहायचं असेल, कोणालाही आपल्या निर्णयाची पारख करायची असेल, तर मग अशा ह्या ज्ञानी माणसाकडून आपल्याला ती मदत होऊ शकते. मग असा गुरु नंतर फक्त गुरु राहत नाही आहे, ते गुरुचं नातं आहे ते निघून जातं आणि तो आपला एक विश्वासू मित्र बनतो. आणि विश्वासू मित्र कसा असतो? जुन्या करारामध्ये बेनसिराचं पुस्तक आहे, त्यामध्ये 6व्या अध्यायामध्ये 14 ओळी आणि पुढे आपण वाचतो की विश्वासू मित्राचा हमखास आधार असतो. विश्वासू मित्र मिळविणाऱ्याला जणू खजिना सापडलेला असतो. विश्वासू मित्राचे मोल करता येत नाही. सच्चा मित्र म्हणजे जीवनामृत. आणि सच्चा मित्र जेव्हा आपला गुरु असतो तेव्हा हे सगळं आपल्याला सापडलेलं असतं, जे बेनसिराने आपल्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये जर गुरु महत्त्वाचा असेल, आध्यात्मिक सल्लागार महत्त्वाचा असेल, स्पिरिच्युअल डिरेक्टर महत्त्वाचा असेल, तर कोण आपण निवडायला पाहिजे? आम्ही जेव्हा सेमिनरीमध्ये जातो, मी जेव्हा सेमिनरीमध्ये गेलो, पहिल्याच महिन्यामध्ये आम्हाला सांगितलं की हे फादर्स आहेत, ही फादरची यादी आहे, यापैकी तुम्ही तुमचा स्पिरिच्युअल डिरेक्टर निवडा. आणि मग तो वर्षभर 2 वर्ष जितकं आम्ही ठेवू तितकं सेमिनरीच्या प्रत्येक वर्षामध्ये आमच्यासाठी असे स्पिरिच्युअल डिरेक्टर फादर्स होते, ज्यांच्याकडे आम्ही जात असू, बसत असू आणि आमच्या हृदयामध्ये काय चाललेलं आहे ते त्याच्यापुढे मांडत असू. आमच्या अंतःकरणात काय विचार चालू आहेत, आम्ही कुठल्या बाजूने विचार करत आहेत, त्या आम्ही त्याला सांगत असू. आणि त्यांचा जो सल्ला होता तो अनमोल सल्ला होता. आणि आम्ही धर्मगुरू हे सेमिनरीचा अभ्यास संपल्यानंतर आम्ही आध्यात्मिक सल्लागाराला सोडचिठी देत नाही आहेत. अजूनही माझा आध्यात्मिक सल्लागार आहे. मी तर सांगतो की आज जो काही मी आहे, जे काही मला मिळालेलं आहे, जे काही माझी श्रद्धा आहे, ह्यामध्ये माझ्या आध्यात्मिक सल्लागाराचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. ते प्रत्येकाने आपल्याला निवडायचं आहे, प्रत्येकाने आपल्याला नेमायचं आहे आणि त्याच्याकडे नियमित जायचं आहे. आणि सगळ्यात पहिला गुरु कोण आहे, सगळ्यात पहिला आध्यात्मिक सल्लागार कोण आहे? तर मी सांगेन माझी सत्सद विवेकबुद्धी. कारण माझी सत्सद विवेकबुद्धी प्रथम मला सांगणार की हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, हे करायला पाहिजे, हे टाळायला पाहिजे, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे इष्ट आहे, हे चूक आहे. हे कोण सांगतं?
परमेश्वराने जणू काही माझ्या अंतःकरणाच्या खोल कप्प्यामध्ये अशी एक शक्ती ठेवलेली आहे की त्या अंतःकरणाच्या गाभाऱ्यामध्ये एक दिवा जळत आहे, एक पंक्ती मिळत आहे, तर त्याला आपण सतसत विवेकबुद्धी म्हणतो. तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ती कधीच विझत नाही आहे. जे खरं आहे, ते बरोबर आहे, इष्ट आहे, तेच ती आपल्याला सांगत असते. त्यामुळे सतसत विवेकबुद्धी किंवा ज्याला आपण आपल्या सध्याच्या भाषेमध्ये आतला आवाज म्हणतो, तो आपल्या सगळ्यांचा पहिला आणि उत्तम गुरु आहे. मग आपल्याला दुसऱ्या माणसाची काय गरज असते? फक्त आपण निर्णय घेतलेला असतो, तो तपासून पाहायचा असतो, डबल शुअर करायचं असतं. मग आपल्याला बरं वाटतं की ठीक आहे, माझा हा निर्णय बरोबर आहे. दुसऱ्या स्थानावरती जे आपले आध्यात्मिक गुरु आहेत ते आपले पालक आहेत. कोणी शिकवलेलं आपल्याला प्रार्थना? कोणी आपल्याला देवळात घेऊन गेलं? कोणी आपल्या साक्रामेंट दिले? कोणी मी बाळ असताना मला व्यंगेत घेऊन चर्चमध्ये बाप्तिस्म देण्यासाठी नेलं? हे मला माझ्या पालकाकडून मिळालेलं आहे. आणि आपल्या पालकाकडून असा श्रद्धेचा वारसा आपल्याला मिळत असतो. आपल्या कुटुंबातील काही माणसं असतात, ती ज्येष्ठ असतात, मोठी असतात, ती आपल्यावरती प्रेम करतात, आपल्याला समज येतात, कसं वागावं, कसं राहावं हे ते सांगतात. त्यावेळेला ते आध्यात्मिक सल्लागाराची भूमिका बजावत असतात. आपल्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त आपले नातेवाईक काही माणसं असतात, आपले शिक्षक असतात. तर दुसऱ्या स्थानावरती ही सगळी मंडळी आहे की ज्याच्याकडे आपण जाऊ शकतो. आणि तिसऱ्या पातळीवरती फार महत्त्वाचं आहे, माझं बायबल माझा खरा आध्यात्मिक सल्लागार आहे. खुद्द येशू ख्रिस्त हा माझा सगळ्यात उत्तम मेंढपाळ आहे, सगळ्यात उत्तम असा स्पिरिच्युअल डिरेक्टर आहे. तुम्हाला कधीच फसवणार नाही आहे, तुम्हाला कधीच वेगळं वाट सांगणार नाही आहे. आणि येशूला मी कुठे जाऊन ऐकणार? येशूला जाऊन मी कुठे भेटणार? मला बायबल उघडावं लागेल, बायबल शब्द वाचावे लागतील. विशेषतः शुभवर्तमानामध्ये मला येशू भेटतो आणि तिथे मला माझ्याशी येशू बोलतो. आणि शुभवर्तमानामध्ये ज्या ज्या ठिकाणी येशूचं बोलणं आहे त्या ठिकाणी आपण ते उघडलं आणि वाचलं आणि समजून घेतलं तर आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा काही अडचणी असतील, जेव्हा जे काही प्रश्न असतील, आनंद असो, दुःख असो, निर्णय घ्यायचा असो, काय वागायचं असो, काय तपासून पाहायचं असं, काय पापावरती विचार करायचा असेल, तर मग त्या बायबलच्या विशेषतः येशू ख्रिस्ताशी बोलताना आपल्याला शुभवर्तमानाचा फार मोठा आधार मिळत असतो. तेव्हा खुद्द बायबल आणि खुद्द येशू ख्रिस्त आपल्या सगळ्यांचा गुरु असतो. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या शुभवर्तमानामध्ये येशूने सांगितलं की आंधळाच आंध्याला वाट दाखवून नेऊ शकतो का? नाही, दोघेही पण खड्ड्यात पडतील. आता आंधळ्याला वाट दाखवताना दोघे खड्ड्यात पडतील की हे मला माहीत नाही आहे, पण ज्या आंधळ्याने आपला गुरु आंधळा माणूस नेमलेला आहे ना, तो माणूस नक्कीच खड्ड्यात पडेल, तो नक्कीच खाचेत पडेल. त्यामुळे आजच्या शुभवर्तमाना आधारित मी हे मननचिंतन, हे विचार मांडत आहे की आपल्या प्रत्येकांचा एक आध्यात्मिक सल्लागार असावा, एक गुरु असावा, एक धार्मिक गुरु असावा की ज्याद्वारे आपण आपल्या जीवनामध्ये वाटचाल करताना आपला तो वाटाड्या, आपला तो मित्र, आपला तो फिलॉसॉफर, आपला तो तत्त्वज्ञानी आपल्याला योग्य अशी वाट दाखवेल. आणि ती वाट ख्रिस्ताची वाट असेल, ख्रिस्ताला अभिप्रेत असलेली वाट असेल. स्वीकार स्वामी फुले माझ्या जीवनाचे, धुळीत कोंबून पडण्याआधी घेरे झेलून प्रेमाने तुझ्या सामोरे येण्यास लायक नसे मी प्रभू. चरण लाभो पामरा आसमली प्रभू. स्वीकार स्वामी
फुले माझ्या जीवनाचे धुळीत कोमून पडण्याआधी घेरे झेलून प्रेमाने. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे शांतिप्रिय व प्रेमळ परमेश्वरा, आमचे हे समर्पण तुझी खरी उपासना बनव व तुझ्याबरोबर आमचे ऐक्य घडून आण. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. प्रेमभावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धाभावनेने आम्ही ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अढळ आशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवाने परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा. जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा. जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार. परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा हो प्रभूचा. जय जयकार करा. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू श्री ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्हीही दाने घेऊन तुझ्याजवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं ही दाणे तू पवित्र कर. ही दाणे तुझा पुत्र आमचा प्रभू श्री ख्रिस्त ह्याचे शरीर व रक्त बनवत. त्याच्याच आज्ञेनं आम्ही हा ख्रिस्त शरीर विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला, त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या
व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गारोहणाचे आम्ही पुण्य स्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या ह्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीरानं व रक्तानं पोचलेली आम्हा सर्वांची हृदये पवित्र आत्म्याच्या कृपेनं सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठायी आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांची तुला अर्पण करू. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, तुझे पवित्र प्रेषित विजयी रक्तसाक्षी संत थॉमस, सर्व संत यांच्याबरोबर आम्हा सर्वांस स्वर्गीय सुखाचे वारसदार करू. हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा समेट घडून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत हो. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सर्व महागुरू व धर्मगुरू आणि तुझ्या पुत्राने मिळवलेले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरास दयेने व प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे आणि तुझ्या कृपेत यलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव हो. आमेन, आमेन, आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तरणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य व अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर.
तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेका शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास निमंत्रित झाले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू आल्तारवरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझी तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पाप ताप संत्रस्त जनांची, पाप ताप संत्रस्त जनांची, अविनाशी सावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. हा केसरसी मज ताराया, हा केसरशी माझ ताराया, स्वर्गा तू निधावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. हृदयी माझ्या पाहिन जिकडे, हृदयी माझ्या पाहिन जिकडे, तिकडे हो माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझे शब्द व तुझे साक्रामेंत आमचे अन्न व जीवन आहे. तुझ्या पुत्राकडून मिळालेले हे दान आम्हाला सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास समर्थ करो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा, ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हाला पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. वसुंधरे गा.
पान क्रमांक 104, गीत क्रमांक 172, तुझं सोडूनी ख्रिस्ता. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी, जाऊ कुठे मी, राहू कुठे. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. विरह तुझा रे नरक भयंकर, विरह तुझा रे नरक भयंकर. भासे प्रलयान लपेटे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी, जाऊ कुठे मी, राहू कुठे. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. तुझं वाचुनिया मार्ग जगिया, तुझं वाचुनिया मार्ग जगिया. माझं दिसते तितके खोटे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी, जाऊ कुठे मी, राहू कुठे. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे.